Welcome all of you students in my YouTube channel. Today we will see part second of 1.6 of 7th standard. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीच्या सिलेबसमधील 1.6 याचा पार्ट 2 या ठिकाणी अभ्यासणार आहोत. ऑन पेज नंबर 30 पान नंबर 30 वरती सुरू होणारा पाठ आज आपण या ठिकाणी पूर्ण करणार आहोत. सी इन द बुक. बट दिस इज रिअली टू सॅड, सेड आकाश. वी मस्ट मेक हर प्राऊड ऑफ अस. अँड इन द लास्ट व्हिडिओ वी हॅव सीन दॅट बिकॉज ऑफ द पुअर परफॉर्मन्स ऑफ द स्टुडंट्स, Mrs. Desai, class teacher, became sad. She was unhappy, and on this situation, all the students sit together and discussed the problems. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे, त्या वर्गाच्या असणाऱ्या वर्ग शिक्षिका देसाई मॅडम विद्यार्थ्यांचा जो पुअर परफॉर्मन्स होता, म्हणजेच त्यांना परीक्षेमध्ये कमी गुण मिळाले होते, काही परीक्षेला बसले नव्हते, याबद्दल त्या निराश झालेल्या होत्या आणि विद्यार्थ्यांमध्ये आता त्याबद्दलची चर्चा त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. आणि विद्यार्थ्यांनी ठरवलं आहे की वी मस्ट मेक हर प्राऊड ऑफ अस. आपल्याबद्दल मॅडमला अभिमान वाटेल असं आपण काहीतरी केलं पाहिजे. बट दिस इज रिअली टू सॅड, सेड आकाश. वी मस्ट मेक हर प्राऊड ऑफ अस. आणि आकाश नावाचा विद्यार्थी या ठिकाणी सांगतो, दिस इज रिअली टू सॅड. खरोखरच हे बरोबर नाही आहे. वी मस्ट मेक हर प्राऊड ऑफ अस. आपल्याबद्दल प्राऊड ऑफ अस, अभिमान वाटेल मॅडमला असं आपण काम केलं पाहिजे. बट हाऊ, व्हॉट कॅन वी डू, आस्क्ड सुनील. सी वोंट बी हॅपी अनलेस वी ऑल डू वेल. डू यू थिंक दॅट्स पॉसिबल? अँड देन बट हाऊ, व्हॉट कॅन वी डू, आस्क्ड सुनील. त्यानंतर सुनीलने त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला आहे, विचारतो येतो आकाशला. बट हाऊ, आपण कसं करणार ते? व्हॉट कॅन वी डू, आपण काय केलं पाहिजे? सी वोंट बी हॅपी अनलेस वी ऑल डू वेल. आपण जोपर्यंत चांगलं काम करत नाही तोपर्यंत मॅडम आनंदी होणार नाहीत. डू यू थिंक दॅट्स पॉसिबल, हे शक्य आहे असं तुम्हाला वाटतं का? अँड देन सडनली इट क्लिक्ड. आणि अचानक त्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये इच्छा निर्माण झालेली आहे, कल्पना निर्माण झालेली आहेत. येस, आय सेड, व्हाय नॉट, वी विल मेक इट पॉसिबल. इफ वी ऑल वर्क टुगेदर वी कॅन डू इट. आणि अचानक त्याच्या मनामध्ये एक कल्पना निर्माण झाली आणि त्यांनी सांगितले, येस, आय सेड, सुनील सेड, व्हाय नॉट, वी विल मेक इट पॉसिबल. का नाही, आपण हे शक्य करू शकतो. इफ वी ऑल वर्क टुगेदर वी कॅन डू इट. आपण जर एकत्र काम केलं तर ही गोष्ट त्या ठिकाणी शक्य आहे. राईट, सेड आकाश, लेट्स डू इट. आणि आकाश त्या ठिकाणी बोलतोय, राईट, बरोबर आहे. इफ वी वर्क टुगेदर वी कॅन डू इट. आपण एकत्र काम केलं तर आपण करू शकतो. लेट्स डू इट. आपण हे चला आपण करूया. सो द नेक्स्ट डे वी, द होल क्लास, सॅट टुगेदर टू डिस्कस द प्लॅन ऑफ ॲक्शन. अँड ऑन द नेक्स्ट डे ऑल द स्टुडंट्स of the whole class of 7th standard sat together to discuss the plan of action. आणि दुसऱ्या दिवशी सर्व विद्यार्थी इयत्ता 7वीच्या वर्गातले एकत्र बसलेले आहेत आणि त्यांनी प्लॅन ऑफ ॲक्शन, कृती आराखडा तयार केला की आपण कसं काम करायचं, कसा आपला परफॉर्मन्स अभ्यासातला सुधारायचा, मार्क्स कशी आपण वाढवू शकतो, त्याच्यावरती चर्चा चालू झालेली आहे. नेक्स्ट, वी ऑल ॲग्रीड दॅट दोज हू गेट गुड मार्क्स शूड हेल्प अदर्स. आणि त्या ठिकाणी त्यांची चर्चा झाली की ज्यांना चांगले मार्क्स मिळालेले आहेत त्यांनी इतरांना मदत करायची. दॅट इज ऑल व्हेरी वेल, सेड नियती. सी इज द मॅथ्स जीनियस इन आवर क्लास. आय हॅव ट्राईड टू हेल्प बिफोर बट नो वन इज इंटरेस्टेड. दे डोंट वॉन्ट मी टू हेल्प देम. आणि त्यानंतर सगळे ॲग्री झालेले आहेत की ज्यांना गुड मार्क्स, चांगले मार्क्स मिळालेले आहेत त्यांनी इतरांना हेल्प करायची, मदत करायची. दॅट इज ऑल व्हेरी वेल, सेड नियती. नियती नावाची विद्यार्थिनी तिने सांगितलं, हे बरोबर आहे, अशा प्रकारे आपण करू शकतो. सी इज द मॅथ्स जीनियस इन आवर क्लास.
आणि ती इयत्ता 7वीच्या वर्गातली मॅथ्स जिनियस होती, गणितातील हुशार विद्यार्थिनी होती. आय हॅव ट्राईड टू हेल्प बिफोर. तिने सांगितलं की याच्या अगोदर मी इतरांना मदत करण्याचा प्रयत्न केला, बट नो वन इज इंटरेस्टेड. पण कोणीही इंटरेस्ट दाखवला नाही पहा. दे डोंट वॉन्ट मी टू हेल्प देम. त्यांना असं वाटत होतं की मी त्यांना मदत करू नये. परहॅप्स यू आर टू बॉसी सजेस्टेड सोली. आणि मग सोली नावाची विद्यार्थिनी तिला सांगते, कदाचित तू खूपच यू आर टू बॉसी, म्हणजेच बॉसगिरी करत असशील. तू इतरांना स्वतः खूप मोठी एक सर्वांपेक्षा वेगळी आहेस असं दाखवत असशील आणि त्यामुळे तुझ्या मुलांनी ऐकलं नसेल. वी हॅव बेटर थिंग्स टू डू आफ्टर स्कूल. हू वॉन्ट्स टू सीट अँड डू मॅथ्स सेड निलेश. यू कॅन हेल्प बाय गिविंग अस द ॲन्सर्स. निलेश नावाचा विद्यार्थी त्या ठिकाणी सांगतोय पहा, वी हॅव बेटर थिंग्स टू डू आफ्टर स्कूल, की आपण शाळा सुटल्यानंतर एकत्र बसूयात. हू वॉन्ट्स टू सीट अँड डू मॅथ्स. ज्यांना मॅथ्सचं शिकायचं आहे, मॅथ्सचा अभ्यास करायचा आहे, त्यांनी शाळा सुटल्यानंतर थांबायचं, एकत्र बसायचं, असं निलेश बोलतो आहे पहा. यू कॅन हेल्प बाय गिविंग अस द ॲन्सर्स. आणि यू कॅन हेल्प बाय गिविंग अस द ॲन्सर. निलेश नियतीला सांगतो आहे की आम्हाला तू उत्तरं सांग आणि तशा प्रकारे मदत कर. सी हॉट आय मीन सेड नियती. अँड दे आर बोथ वे बिहाइंड द क्लास इन मॅथ. जे वर्गामध्ये मॅथ्समध्ये पाठीमागे आहेत त्यांनी थांबायचं. आणि नियती म्हणते, सी हॉट आय मीन, की मला काय म्हणायचे ते ऐका. अँड दे आर बोथ वे बिहाइंड द क्लास इन मॅथ्स, की जे क्लासमध्ये मॅथमध्ये पाठीमागे आहेत त्यांनी थांबायचं, त्यांना मी मदत करेल. दिस विल नॉट डू सेड आकाश. डू यू थिंक देसाई मॅडम विल बी प्राऊड ऑफ अ क्लास ऑफ कॉपीकॅट्स. यू मस्ट स्टडी टिल यू अंडरस्टँड युअर मॅथ्स वेल. इट्स अ रूल अँड यू हॅव टू फॉलो इट. आणि नियतीला सांगायचं होतं की मी तुम्हाला उत्तरं सांगून मदत करेल, परंतु पहा त्या ठिकाणी आकाश नावाचा विद्यार्थी म्हणतो, दिस विल नॉट डू. याच्यावरती होणार नाही आहे पहा, उत्तरं सांगून जमणार नाही. डू यू थिंक देसाई मॅडम विल बी प्राऊड ऑफ अ क्लास ऑफ कॉपीकॅट्स. आणि तो नियतीला आणि इतर विद्यार्थ्यांना म्हणतोय पहा, तुम्हाला असं वाटतं का, डू यू थिंक देसाई मॅडम विल बी प्राऊड ऑफ अ क्लास ऑफ कॉपीकॅट्स. पाहून उत्तरं विद्यार्थ्यांनी लिहिल्यानंतर ते आनंदी होतील. यू मस्ट स्टडी टिल यू अंडरस्टँड युअर मॅथ्स वेल. तुम्ही जोपर्यंत तुम्हाला मॅथ्स समजत नाही तोपर्यंत तुम्ही मॅथ्सचा अभ्यास करा, समजून घ्या. इट्स अ रूल. आणि हा आपण रूल ठेवूया, नियम ठेवूया. अँड यू हॅव टू फॉलो इट. आणि सगळ्यांनी हा रूल फॉलो करायचा आहे, नियमाचं पालन करायचं आहे. अँड हॉट इफ दे डोंट अँड हॉट इफ दे डोंट अँड देर आर मेनी लाईक देम सेड नियती. आणि मग नियती त्या ठिकाणी सांगते पहा, अँड हॉट इफ दे डोंट अँड दे आर मेनी लाईक देम. असे बरेचसे विद्यार्थी आहेत पहा. अँड हॉट इफ दे डोंट अँड देर आर मेनी लाईक देम सेड नियती, की नियती सांगते की बरेचसे विद्यार्थी वर्गात असे आहेत की ते ऐकणार नाहीत, ते करणार नाहीत. आय हॅव ॲन आयडिया सेड सोली. आणि मग सोली सांगते की तिच्या मनामध्ये कल्पना आलेली आहे. लेट सम ऑफ द स्टुडंट्स वर्क ॲज आवर सर्च लाईट्स, की काही विद्यार्थ्यांना सर्च लाईट्स म्हणून काम करू देत, म्हणजे शोधदीपक म्हणून, की त्यांनी कोणते विद्यार्थी कोणत्या विषयामध्ये पुअर आहेत, कच्चे आहेत ते शोधायचं आणि सांगायचं. दे विल व्हिजिट अस ॲट होम, टॉक टू अस एव्हरी डे टू सी दॅट वी स्टडी. त्यांनी विद्यार्थ्यांना घरी भेटी द्यायच्या आणि त्यांना घरी मार्गदर्शन करायचं. ऑन पेज नंबर 31 पहा. अँड हॉट इफ वी हॅव डिफिकल्टीज आस्क्ड निलेश. निलेश नावाचा विद्यार्थी त्या ठिकाणी विचारतो आहे, अँड हॉट इफ वी हॅव डिफिकल्टीज. जर आपल्याला डिफिकल्टीज आल्या, जर अभ्यास करताना किंवा इतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना काही समस्या आल्या, तर आपण काय करायचं. लेट अस ऑल्सो हॅव स्टडी गार्ड्स लाईक नियती हू विल हेल्प अस आउट ऑफ आवर डिफिकल्टीज. आणि निलेशने सांगितलं की
आपण त्यासाठी काय करूयात तर स्टडी गार्ड्स निवडूयात. स्टडी गार्ड्स म्हणून काम करणारे जे विद्यार्थी आहेत ते त्या विषयामधले हुशार विद्यार्थी असतील. लाईक नियतीचं उदाहरण त्यांनी दिलं आहे. बिकॉज नियती इज मॅथ्स जिनियस. नियती ही मॅथ्समधली जिनियस आहे, मॅथ्समधली हुशार विद्यार्थिनी आहे. दॅट्स अ ग्रेट आयडिया सेड सुनील. लेट्स हॅव स्टडी गार्ड्स फॉर एव्हरी सब्जेक्ट. अँड सुनील सजेस्टेड इट्स अ गुड आयडिया. देअर शुड बी स्टडी गार्ड्स फॉर एव्हरी सब्जेक्ट. आणि मग सुनील त्या ठिकाणी सांगतो, ही खरोखर चांगली कल्पना आहे. आपण सगळ्या विषयांसाठी स्टडी गार्ड्स निवडले पाहिजेत, स्टडी गार्ड असले पाहिजेत. इट डिडंट टेक अ व्हेरी लॉंग टू आयडेंटिफाय द SLs and SGs. We put the POA in motion immediately. We did this without letting any of the teachers in the secret. We wanted to give Mrs. Desai a surprise, but she is really too good. She spotted the change within a week. It didn't take very long to identify the SLs and SGs. आणि मग SLs आणि SGs म्हणजेच सर्च लाईट्स असणारे विद्यार्थी, स्टडी गार्ड्स असणारे विद्यार्थी, SG म्हणजे ते त्यांनी लवकरच शोधलेले आहेत, वेळ घालवलेला नाही आहे. पहा, वी पुट द POA इन मोशन इमिडिएटली. आणि प्लॅन ऑफ ॲक्शन, POA मीन्स प्लॅन ऑफ ॲक्शन, त्यांनी लगेच तयार केला. वी डीड दिस विदाउट लेटिंग एनी ऑफ द टीचर्स इन द सिक्रेट. अँड दिस वॉज द सिक्रेट. दे डिडंट नो टू अदर टीचर्स अँड ऑल्सो द स्टुडंट्स. त्यांनी कोणत्याही विद्यार्थ्यांना आणि म्हणजे इतर वर्गातील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना समजून दिलेलं नाही. पहा, वी वॉन्टेड टू गिव्ह मिसेस देसाई अ सरप्राईज. बिकॉज दे वॉन्टेड टू गिव्ह मिसेस देसाई अ सरप्राईज. कारण मिसेस देसाई त्यांना सरप्राईज द्यायचं होतं विद्यार्थ्यांना. बट शी इज रिअली टू गुड. शी स्पॉटेड द चेंज विदिन अ वीक. बट मिसेस देसाई वॉज रिअली टू गुड. At last, she was the class teacher. She cared the students, so she spotted the change within a week in the students. परंतु मिसेस देसाई खरोखरच एक चांगल्या शिक्षिका होत्या. शेवटी त्या वर्गाच्या वर्ग शिक्षिका होत्या आणि विद्यार्थ्यांमध्ये झालेला बदल त्यांच्या लगेच लक्षात आलेला आहे. पहा, शी स्पॉटेड द चेंज विदिन अ वीक. आठवड्यामध्येच त्यांच्या लक्षामध्ये विद्यार्थ्यांमध्ये झालेला बदल आलेला आहे. समथिंग इज ॲट वर्क in this class. Something is at work in this class, I am sure, she said. No one is ever absent. Everyone pays attending during lessons, and I see a different look in your eyes. Something has happened. And she told the student, she said, something is at work in this class, I am sure. She told the students, something is going on in the class, I'm sure. No one is ever absent. Everyone pays attention during lessons. And all the students present every day. All the students pay attention while teaching the teacher. And she also told, and I see a different look in your eyes. Something happened. Something has happened. And she told the students, there is a different look in your eyes. समथिंग इज गोईंग ऑन इन द क्लास. पहा, त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं की समथिंग इज ॲट वर्क इन दिस क्लास, की वर्गामध्ये नक्कीच काहीतरी चालू आहे, मला खात्री आहे. आय एम शुअर. सगळेजण वर्गामध्ये आता विद्यार्थी उपस्थित राहत आहेत, सगळे लक्ष देत आहेत वर्गामध्ये शिकवत असताना, आणि तुमच्या डोळ्यामध्ये मला काहीतरी वेगळेपण जाणवतं आहे, काहीतरी घडतं आहे असं जाणवतं आहे, असं त्या विद्यार्थ्यांशी बोललेलं आहेत. पहा, सो देन वी हॅड टू टेल हर. शी वॉज रिअली इम्प्रेस्ड. यू पीपल आर रिअली अमेझिंग. व्हॉट वंडरफुल आयडियाज. सच अ डिटर्मिनेशन. देअर्स नो अदर क्लास लाईक युअर्स. अँड शी टोल्ड द स्टुडंट. सो देन वी हॅड टू टेल हर. She was really impressed. You people are really amazing. What wonderful ideas. Such a determination. There's no other class like yours. आणि मग विद्यार्थ्यांनी मॅडमला त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहा, सो देन वी हॅड टू टेल हर.
शी वॉज रिअली इम्प्रेस्ड. खरोखरच मॅडम इम्प्रेस झालेल्या होत्या. यू पीपल आर रिअली अमेझिंग. त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं, तुम्ही खरोखरच अमेझिंग आहात, आश्चर्यकारक आहात, चांगल्या गोष्टी तुम्ही करत आहात. व्हॉट वंडरफुल आयडियाज. किती चांगल्या कल्पना तुम्ही राबवलेल्या आहात. सच अ डिटर्मिनेशन. तुम्ही निश्चयी आहात, धाडशी आहात तुम्ही. देअर्स नो अदर क्लास लाईक युअर्स. तुमच्यासारखा दुसरा कोणताही क्लास नाही आहे असं त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे. पहा, वी फेल्ट सो हॅपी, वी वेअर ऑन क्लाउड 9. एव्हरी वन ऑफ अस बिगॅन टू ट्राय हार्ड ऑनेस्टली, अँड यू विल नॉट बिलीव्ह दिस, but we were actually all quite eager to take the second test and get the results. And all the students felt very happy. We were on cloud 9. आणि खरोखरच विद्यार्थी सर्व आनंदित झालेले आहेत मॅडमने बोलल्यानंतर. आणि वी वेअर ऑन क्लाउड 9. खरोखरच ते त्यांच्या अभ्यासामध्ये, कामामध्ये व्यस्त आहेत. पहा, एव्हरी वन ऑफ अस बिगॅन टू ट्राय हार्ड ऑनेस्टली, अँड ऑल द स्टुडंट्स आर वर्किंग व्हेरी ऑनेस्टली, स्टडी व्हेरी ऑनेस्टली. सर्वच विद्यार्थी खूप कष्ट घेत होते, प्रामाणिकपणे अभ्यास करत होते. अँड यू विल नॉट बिलीव्ह दिस, बट वी वेअर ॲक्च्युअली ऑल क्वाईट इगर टू टेक द सेकंड टेस्ट अँड गेट द रिझल्ट्स. आणि त्यांनी सांगितलं की यू विल नॉट बिलीव्ह दिस, तुमच्या याच्यावरती विश्वास बसणार नाही, परंतु बट वी वेअर ॲक्च्युअली ऑल क्वाईट इगर टू टेक द सेकंड टेस्ट अँड गेट द रिझल्ट्स. पण खरोखरच आपण सर्वजण दुसऱ्या चाचणी परीक्षेची वाट पाहतो आहे आणि त्याच्या रिझल्टची सुद्धा वाट पाहतो आहे. दिस टाईम व्हेन मिसेस देसाई ऑक्ट इन विथ द रिपोर्ट कार्ड्स, शी वॉज ऑल स्माइल्स. शी कॉंग्रॅच्युलेटेड ईच वन ऑफ अस पर्सनली, अँड आफ्टर द सेकंड युनिट टेस्ट, देसाई मॅडम केम इन द क्लास विथ रिपोर्ट कार्ड्स. She was all smiles. She congratulated each one of us personally. आणि मग दुसऱ्या युनिट टेस्टनंतर देसाई मॅडम रिपोर्ट कार्ड्स घेऊन वर्गामध्ये आलेले आहेत. सर्वांचं त्यांनी अभिनंदन केलेलं आहे वैयक्तिकरित्या. पा आणि त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य आहे. हाऊएव्हर देअर इज वन लास्ट थिंग विच आय मस्ट टेल. वी हॅड होप्ड दॅट वी वूड ऑल डू वेल. मेनी ऑफ अस डीड डू वेल, बट अलास, there were still some who got poor marks, and some had even failed. So then we all began to feel crushed. Naina, who had got a red mark in her card, couldn't bear it. आणि मग पहा, however there is one last thing which I must tell. आणि त्यांनी सांगितलं, असं असेल तरीसुद्धा शेवटची एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. वी हॅड होप दॅट वी वूड ऑल डू वेल. आणि आपण आशा केलेली होती की सर्वजण चांगलं काम करतील, चांगले मार्क्स मिळवतील. मेनी ऑफ अस डीड डू वेल. आणि खरंच बऱ्याच विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स मिळालेले आहेत. बट अलास, पण अरे रे, देअर वेअर स्टील सम हू गॉट पुअर मार्क्स. परंतु अजून असे काही विद्यार्थी आहेत की ज्यांना कमी मार्क्स मिळाले. अँड सम हॅड इवन फेल्ड. आणि अजून काही जण फेल झालेले आहेत. सो देन वी ऑल बिगॅन टू फील क्रश्ड. आणि असं बोलल्यानंतर विद्यार्थ्यांना ते बिगॅन टू फील क्रश्ड, म्हणजेच त्यांना त्या ठिकाणी त्यांनी केलेल्या प्रयत्नांना, म्हणजे काही विद्यार्थी जे फेल झालेले आहेत, काही विद्यार्थ्यांना कमी मार्क्स मिळालेले आहेत, अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आपण कमी पडलो याबद्दल त्यांच्या मनामध्ये एक प्रकारे की त्यांना ती खंत वाटायला लागलेली आहे. पा नैना, हू हॅड गॉट अ रेड मार्क इन हर कार्ड, कुडंट बिअर इट. नैना, तिच्या रिपोर्ट कार्डमध्ये तिला रेड मार्क्स मिळालेला होता, फेल झालेली होती आणि खरोखरच कुडंट बिअर इट, तिला ते सहन झालं नाही. पा आय हॅव लेट द होल क्लास डाऊन, शी सॉफ्ट. आणि त्या ठिकाणी ती रडायला लागलेली आहे आणि रडता रडता ती बोलते, आय हॅव लेट द होल क्लास डाऊन. माझ्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी खाली पाहावं लागलेलं आहे, वर्गातील विद्यार्थ्यांना. ऑन पेज नंबर 32, बट आवर डिअर
डिअर क्लास टीचर वेन टू हर अँड हग्ड हर. परंतु आमच्या अतिशय प्रिय अशा वर्गशिक्षिका तिच्या जवळ गेलेल्या आहेत आणि तिला आपल्या जवळ घेतलेलं आहे. नो नैना, यू हॅवंट लेट एनीवन डाऊन. लुक ॲट युअर कार्ड. लास्ट टाईम you had got only 2 out of 50 in science, and this time it's 16. That's quite a leap. You have started up in the right direction, and I know you will keep it up. I am proud of you, each one of you. Can you guess what happened in the next test? आणि मग त्या ठिकाणी त्या नयनाला सांगतायत, नो नैना, यू हॅवंट लेट एनीवन डाऊन. नाही नैना, तू कोणालाही खाली पाहायला लावलेलं नाही आहेस. लुक ॲट युअर रिपोर्ट कार्ड. तुझं रिपोर्ट कार्ड बघ. लास्ट टाईम यू हॅड गॉट ओनली 2 out of 50 इन सायन्स. पाठीमागच्या वेळेला सायन्समध्ये तुला 50पैकी फक्त 2 मार्क्स होते. अँड दिस टाईम इट्स 16. आणि आत्ता मात्र तुला 16 मार्क्स मिळालेले आहेत. दॅट्स क्वाईट अ लीप. आणि खरोखरच तू चांगली लीप घेतलेली आहेस, चांगली उडी मारलेली आहेस, चांगला प्रयत्न केलेला आहेस. यू हॅव स्टार्टेड ऑफ इन द राईट डायरेक्शन. योग्य दिशेने तू तुझं काम चालू केलेलं आहेस. अँड आय नो यू विल कीप इट अप. आणि हे काम तू पुढे तसंच चालू ठेवशील अशी मला आशा आहे. आय एम प्राऊड ऑफ यू, ईच वन ऑफ यू. मला तुमचा सगळ्यांचा अभिमान आहे असं त्या वर्गातील विद्यार्थ्यांना बोललेले आहेत. कॅन यू गेस व्हॉट हॅपन्ड इन द नेक्स्ट टेस्ट. आणि मग तुम्ही आता विचार केला असेल सगळ्यांनी की पुढच्या टेस्टमध्ये काय घडलं असेल. म्हणजेच इफ वी वर्क हार्ड, वर्क रेग्युलरली, स्टडी रेग्युलरली, सो वी कॅन गेट गुड मार्क्स. जर आपण नियमित अभ्यास केला तर नक्कीच आपणाला चांगले मार्क्स मिळू शकतात. हेच या पाठातून आपण शिकायचं आहे.